तुम्ही शांत गुड मॉर्निंग सर. कार्यक्रमाला उपस्थित आपले लाडके श्याम सर, आपल्या ट्रिनिटी क्लासेसचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश कदम सर, त्याच्यानंतर माझे सहकारी कल्याणकर सर, जीवन आणि ज्या कार्यक्रमासाठी आज आपण उपस्थित आहोत अशी आज आपल्या सर्वांचा निरोप घेणारी आपली डिअर संकल्प बॅच आणि त्यांना निरोप घेण्यासाठी उपस्थित असणारी आपली ज्युनियर बॅच, सर्वांना माझा नमस्कार. आज सकाळपासूनच मी नर्वस आहे कारण आपली सर्वात लाडकी बॅच संकल्प आपल्याला आपला निरोप घेत आहे आणि त्याच्यानंतर आज मला भाषण करावं लागणार आहे, त्याच्यामुळे पण थोडं नर्वस आहे. तुम्हाला माहिती आहे मला भाषण जमत नाही. निरोप घेण्याचा खूप अनुभव घेतला आहे आयुष्यात, पण निरोप देण्याची माझी पहिलीच वेळ आहे. ट्रिनिटी क्लासेस जे आता एका वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे, त्या वृक्षाचा पाया म्हणजे आपली संकल्प बॅच. संकल्प बॅचबद्दल तर मी बोलणारच आहे, परंतु आपले क्लासेस कसे सुरू झाले आणि या क्लासेसला मी कसे जॉईन झालो हे थोडक्यात सांगतो. आणि सतीश सर आणि मी दोघेही म्हणजे क्लासेस सुरू करण्याच्या आधी पुण्याला राहायचो, पुण्याला जॉब करायचो. जॉब करत असताना मग आम्ही एक साईड बिझनेस चालू करण्याचं ठरवलं. त्याच्यानंतर आम्ही एक व्यवसाय चालू केला. सुरुवातीला एक छोटा कॅफे चालू केला, त्याच्यानंतर त्या कॅफेचे रूपांतर एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये केले. त्यामध्ये पण आम्हाला यश आली, परंतु काही नियतीला ते यश मान्य नव्हते. लॉकडाऊन झालं, कोविड झालं, त्याच्यामुळं आम्हाला त्यामध्ये थोडं अपयश आलं आणि थोडा आमचा डाऊनफॉल झाला. हा डाऊनफॉल आमच्यासाठी एवढा भयंकर होता की म्हणजे आमची फायनान्शियल कंडिशन पूर्ण झिरो झाली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला सर्वांचे जॉब जात होते, म्हणजे कोविडमुळे सर्वांचे जॉब जात होते, आम्हाला घरून वर्क फ्रॉम होम भेटलं. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. सतीश सरांचं लग्न झाले आणि दिव्या निमित्त आमच्या घरी आगमन झालं. तो आमच्या साठी एक टर्निंग पॉईंट होता. मॅडमचं जेव्हापासून आगमन झालं, खरंच एक म्हणतात ना, यशस्वी माणसाच्या पाठीमागे सर्व काही उभं राहतात, पण वाईट काळात बहिणी आमच्या सोबत होत्या. त्याच्यानंतर आम्ही एक अपयशाने खचून न जाता एक नवीन सुरुवात करण्याचं ठरवलं. आमची परिस्थिती जरी झिरो झाली असली तरी आम्ही नवीन विचार घेऊन एक नवीन क्लासेस सुरू करण्याचा संकल्प घेतला. सुरुवातीला आम्ही एक शेडमधून क्लासेस चालू केलं, म्हणजे एक हॉल तयार करण्याचे पैसे सुद्धा आमच्या जवळ नव्हते. मी पुण्याला गेल्यामुळे क्लासेसला मॅथ टीचरची आवश्यकता होती. पहिल्या वर्षी मी क्लासेसला येऊ शकलो नाही कारण जॉब पण इम्पॉर्टंट होता. वर्क फ्रॉम होम त्या वर्षी म्हणजे ऍक्सेप्ट केलं नव्हतं. त्याच्यानंतर मी वर्क फ्रॉम होमसाठी काही अजून कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिल्याच्या नंतर काही कंपनी माझं नंतर सिलेक्शन झालं. नंतर मला वर्क फ्रॉम होम भेटल्याच्या नंतर परत मी ट्रिनिटी क्लासेसला जॉईन झालो. मला अजूनही आठवतं ते पहिलं लेक्चर जेव्हा मी संकल्प बॅचमध्ये गेलो. अजूनही आठवते ती इनोसंट बॅच, ज्या बॅचला म्हणजे मॅथच्या म्हणजे बेसिक कन्सेप्ट पण क्लिअर नव्हत्या. म्हणजे आता ते पूर्ण विषयामध्ये त्यांच्या मेहनतीने, त्यांच्या जिद्दीने ते पूर्ण विषयात आता स्ट्रॉंग आहेत. आपल्या क्लासेसचं एवढं नाव होण्यामागे संकल्प बॅचचा खूप मोठा वाटा आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, आपल्या क्लासेसच्या पहिल्याच वर्षी दोन्ही शाळेमध्ये आपल्या पहिल्या पाचमध्ये पहिल्या 3 मुली आपल्या संकल्प बॅचचा असायच्या. आता काही जणांना प्रश्न पडला असेल की बाकीच्या सर्व बॅचेसमध्ये 30 ते 40 विद्यार्थी आहेत, पण संकल्प बॅचमध्ये एवढे कमी विद्यार्थी का? फक्त एक लाईन सांगतो, ती रिलेट करा. राजा जब शरण नहीं आता तब उसको बदनाम किया जाता है. तसंच काहीतरी आमच्यासोबत झालं. जेव्हा संकल्प बॅचची 10वी सुरू झाली होती तेव्हा क्लासेस बद्दल काही लोकांनी वाईट अफवा पसरवण्यास सुरुवात केली. काही विद्यार्थी याला बळी पडले, कारण विद्यार्थी एक नासमज असतात. पण ज्यांना खरंच शिक्षणाची जाण होती, क्वालिटी ऑफ एज्युकेशन काय असतं हे ज्यांना माहीत होतं, ते विद्यार्थी आज आमच्या सोबत आहेत. कारण ज्या विद्यार्थ्यांना स्वतःवर विश्वास नसतो तेच विद्यार्थी असे चलबिचल असतात. इथून पुढेही आयुष्यात बरेच डिसिजन तुम्हाला घ्यावे लागतील, पण एकदा डिसिजन घेतल्याच्या नंतर मागे वळून पाहू नका. डिसिजन घेण्याआधी 10 वेळा विचार करा. आणि कधी मला माहित आहे सर्वांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते, मग त्या परिस्थितीवर काम करणे आपले कर्तव्य आहे. यानंतरही प्रत्येक जण नांदेडला किंवा बाहेरगावी शिकायला जाऊ शकत नाही, पण तुम्ही एवढ्या ऍडव्हान्स काळामध्ये जगत आहात. कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण तुम्ही घरबसल्या म्हणजे जगातील कुठल्याही टॉप शिक्षकांकडून तुम्ही ऑनलाईन माध्यमाने शिक्षण घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला कोणीही रोखणार नाही. पण जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर पुढचे कमीत कमी 2 वर्ष ऑफलाईन शिक्षण घ्या. कारण तुम्हाला बाहेरगावी गेल्याच्या नंतर एक कॉम्पिटिशन काय असतं, तिथले विद्यार्थी कोणत्या लेवलचा अभ्यास करतात हे तुम्हाला समजेल.
आपल्याला एखाद्या युद्धात भाग घ्यायचा असेल आपली हार किंवा जीत आहे हे त्या युद्धात भाग घेतल्याच्या नंतर आपल्याला समजेल. ठीक आहे. एखादी परीक्षेच्या भीतीने आपण त्या परीक्षेत भागच जर घेत नसेल तर आपली हार किंवा जीत होणार आहे का सांगा बरं? नाही. आपली हार पण नाही होणार आणि आपण जिंकणार पण नाही. त्यामुळे आपली ध्येय मोठी किंवा ती पूर्ण करण्यासाठी आपले प्रयत्न पण तेवढेच मोठे करा. अजून काही लाईन तुमच्यासाठी मी लिहिलेले आहेत. गुगल वगैरे यूज नाही केला, माझ्या स्वतः लिहिलेले आहे. ठीक आहे. खरंच उद्याचा दिवस इमॅजिन करताना मला खूप दुःख होते. खूप समजदार, सर्व क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी आदर्श घ्यावा अशी बॅच. क्लासेसमध्ये सर्वात सिनियर असून सुद्धा कुठेही न दाखवता घरातल्या मोठ्या भाऊ बहिणीसारखे सर्वांसोबत प्रेमाने राहणारी बॅच उद्या आपल्या ट्युशनमध्ये दिसणार नाही. उद्या माझं पहिलं लेक्चर झाल्याच्या नंतर नकळत पावले संकल्प बॅचकडे गेली तर तो हॉल मला रिकामा दिसणार आहे. सर, उद्या ट्युशनला किती वाजता यायचं हा प्रश्न आता कोणी विचारणार नाही. ज्या बॅचमुळे आपल्या क्लासेसचं नाव झालं ते बॅच आता आपल्या क्लासेसमध्ये राहणार नाही. इथून पुढे तुम्ही क्लासेसला याल पण विद्यार्थी म्हणून नाही तर पाहुणे म्हणून. पण आपल्या क्लासेस सोबतची नाळ अशीच राहू द्या. क्लासेसला भेट देत जा. इथून पुढील तुमचे प्रत्येक यश म्हणजे आपल्या त्रिनिती क्लासेसचे यश असेल. वर्षभर तर कोणाला मी दुखवलो नाही, पण शेवटच्या 15 दिवसात काही ओरडलो बोललो असेल तर विसरून जा. शेवटच्या काही लाईन्स तुमच्यासाठी आणि नंतर बाकीच्या सर्वांचं मनोगत तुम्हाला ऐकायचं आहे. काश को गहराई से चमकना है तो घिसाई का दर्द तो समझना होगा. नई मंजिलों को पाने के लिए पुरानी राहों से तो अलग होना पड़ेगा. चिड़िया को उड़ना सीखना है तो घोंसला तो उसको छोड़ना पड़ेगा. नई चमचमाती सुबह के लिए अंधेरी रात से तो गुजरना पड़ेगा. हो ना हो, नई यादें सजाने के लिए पुरानी यादों से तो लड़ना पड़ेगा. तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे त्रिनिती क्लासेस तर्फे तुमच्या बोर्ड परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. जिनेश बॅच तुम्हाला तुमच्या 10वीच्या वर्षासाठी खूप शुभेच्छा. मला इथे 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.